साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. उपमहापौर राजेश काळे म्हणतायत, टक्केवारी संस्कृती जोपासणाऱ्या सुरेश पाटलांवर पालिका आयुक्तांनी दुजाभाव न करता सुरेश पाटील यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं म्हणत उपमहापौर राजेश काळे यांनी पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या संकेतानुसार महापौरांनी विषयपत्रिकेवरील प्रस्ताव घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात विषयपत्रिकेवरील विषय घेण्यात आलेल्या प्रस्तावाला महापौरांनी रोलिंग देत नगरसचिवांना पुढील विषय वाचण्याची सूचना करताच भाजपाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषयावर मला बोलायचं आहे अशी विनंती केलेली असताना देखील महापौरांच्या सूचनेवरून नगरसचिवांनी पुढील विषय वाचण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुरेश पाटील यांनी आपल्या समोर ठेवलेली पाण्याची बाटली महापौरांच्या दिशेने भिरकावली. सुरेश पाटील यांचे कृत्य पाहून महापौर श्रीकांचना यन्नम यांनी देखील सभागृहामध्ये पोलिसांना पाचारण करण्यास आदेश दिले होते. सुरेश पाटलांचे हे कृत्य पालिकेच्या सभा संकेताला अनुसरून नाही. हे कृत्य निषेधार्ह आहे. माझ्यावर जी कारवाई केली जाते तीच कारवाई सुरेश पाटलावर का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करत उपमहापौर राजेश काळे यांनी सोमवारी पालिकेच्या आवारात असलेल्या यशवंतराव सभागृहाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. यांचे आजपर्यंतचं जर रेकॉर्ड पाहिलं तर फार पूर्वीपासून त्यांनी एक प्रकारची दहशत महापालिकेतील अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर बसवलेली आहे. यांनी आजपर्यंत फार मोठ्या म्हणजे त्यांचे काही बरेच असे गैरप्रकार आहेत ते सोलापूरकरांना माहितीच आहे. पण आता त्याचा फार अतिरेक झालेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहामध्ये वारंवार महापौरांचा अपमान करणे हे त्यांनी जसं काय विडाच उचललेला आहे. पूर्वीसुद्धा आमच्या महापालिकेमध्ये पहिल्यांदा सत्ता आली आणि महिला दिनी आम्ही आमच्या लिंगायत समाजाच्या पहिल्या बनशेट्टीताईंना महापौरपद दिलं आणि खूप चांगलं काम करत असताना त्यांना टार्गेट करून विष प्रयोगाचं त्यांनी आरोप केला. त्यांच्यावरती पोलीस केस केली. त्यांना खूप हॅरेसमेंट केलं. अवरच्या भाषेत त्यांनी शिवीगाळसुद्धा केलेलं आहे आणि असे प्रकार ते आमची सत्ता आल्यापासून गेले 5 वर्ष करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक कारण दिसतं. त्यांच्या याच्यामध्ये टक्केवारीचंच गणित आहे आणि ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी परवा पीठासीन अधिकाऱ्यांवरती सर्वांसमक्ष बाटली फेकून मारली, आरयूची भाषा केली, दमदाटी केली आणि आमचे आयुक्त ते बघत होते. आयुक्तांनी तत्काळ त्यांच्यावरती गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, पण ते आयुक्तांनी केलं नाही. यावरून हे दिसून येतं की आयुक्तसुद्धा त्यांना घाबरत आहेत आणि संबंधित जी काय कर्मचारी आहे, जो काय अधिकारी आहे, तो तक्रार जर दाखल करायला तयार नसेल तर आयुक्तांनी स्वतः गुन्हा दाखल करायला हवा. पण यामध्ये असं दिसून येत नाही. काही मागच्या वर्षी माझ्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. काम चुकार एखाद्या अधिकाऱ्यांविरुद्ध माझ्याकडूनही जर काही चूक झाली असेल तर मी कायद्याला सामोरं गेलेलो आहे. तशीच त्यावेळेसुद्धा हेच आयुक्त होते, आतासुद्धा हेच आयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये दुजाभाव दिसून येतो. तुमची प्रमुख मागणी काय आहे? त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात यावी माझी मागणी आहे. त्यासाठी काय करणार तुम्ही? त्यासाठी जर आयुक्त करणार नसेल तर आयुक्तांना मी कोर्टात प्रायव्हेट केस दाखल करणार आहे आणि त्यांची तक्रार नगर सचिव विभागाकडे आणि संबंधित त्यांच्या अधिकाऱ्यांकडेही करणार आहे. आणि माझ्या विरुद्ध केलेलं जे त्यांनी ज्या पद्धतीने ॲक्शन घेतली आणि आता नाही घेत, या संदर्भात त्यांचा जो दुजाभाव दिसतो यासाठी मी मागास आयोगाकडे बी त्याची तक्रार करणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया. यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी
5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.